मग पाहुनी ते अवस्था जयाचे जे जे लागले हाता ते ते घेऊन धावले तत्वता वाजून देता पदाते तो सर्प कंबरे खालता देखिला हळूहळू सरकता सर्प कैचा ती मूर्त अनर्थता उतरता हे वाटली पाहता पाहता ते ग्रहण सुटले बडगे आधीच होते उचलले धडाधड ते सर्पावर पडले जाहले तुकडे तयाचे येणे परी अरिष्ट टळले पाहुनी मिरीकर अति गहिवरले साई समर्थाची आवरले प्रेम तरतरले अतितर दुःखाचे शहारे मावळले प्रेम डोळा वाहू लागले केवढे हे अरिष्ट टळले कैसे कळले बाबांना कैसे हे गंडांतर चुकले बाबांनी वेळी कैसे सुचविले नको म्हणता टांग्यात बैसविले श्यामास दिधले साह्यार्थ कितीतरी दयापोटी काय ती त्यांची अंतर्दृष्टी जाणून पुढील वेळ ओखटी वार्ता गोमटी कथियली दर्शनाचे महात्म्य दाविले मशिदीचे महत्व ठसविले निज प्रेम निदर्शना आणिले सहज लिले करून एकदा एक मोठे ज्योतिषी नाना डेंगळे नाम जयासी होते श्रीमंत बुट्टींपासी म्हणाले तयासी ते परिसा आजीचा दिवस अशुभ फार आहे आपणा गंडांतर अंतरी असो द्यावा धीर असावे फार सावध डेंगळ्यांनी ऐसे कथिता बापू साहेब अस्वस्थ चित्ता राहून राहून करीती चिंता दिवस जाता जाईना पुढे मग नित्याचे वेळी मशिदीस निघाली मंडळी बापू साहेब नाना दिस कळी जाऊन बैसली बाबांकडे तात्काळ बाबा बुट्टीस पुसती काय हे नाना काय वदती ते काय तुझ माराया बघती न लगे ती भीती आपणा कैसा मारतोस पाहू मार खुशाल त्यांना देई उत्तर असो ऐसे झाली यानंतर पहा चमत्कार पुढील